वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। शेडूलमधील सेंट विल्फ्रेड कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार, शिक्षण व्यवस्थेचा पाया हादरला। LLB विद्यार्थिनीचा स्फोटक खुलासा, गुणवत्ता की पैसा, प्रश्न ऐरणीवर, सुरक्षितेवरही गंभीर सावट। पनवेल जवळील शेडूल परिसरातील सेंट विल्फ्रेड कॉलेज येथे समोर आलेल्या प्रकरणाने शिक्षण क्षेत्रात केवळ खळबळच नाही तर संतापाची लाट उसळली आहे। विधी शाखेतील प्रथम वर्षातील विद्यार्थिनीने केलेल्या धाडसी खुलासामुळे ही घटना एका व्यक्तीपुरती मर्यादित राहिलेली नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर घाव घालणारे ठरते आहे। एटीकेटी विषय उत्तीर्ण करून देण्यासाठी पैशांची मागणी झाल्याचा आरोप समोर येतात शिक्षणाच्या पवित्र वेळेत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। मेहनत की पैसा हा प्रश्न आता केवळ चर्चा नाही तर व्यवस्थेच्या विश्वासार्हतेची उघडी परीक्षा या ठिकाणी बनली आहे। जर निकाल पैशावर ठरत असतील तर अभ्यास, गुणवत्ता आणि प्रामाणिकपणाची किंमत उरते तरी किती, हा प्रश्न आज प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्याच्या मनात धगधगत आहे। या प्रकरणाचा सर्वात अस्वस्थ करणारा भाग म्हणजे विद्यार्थिनीशी अयोग्य वर्तन झाल्याचा आरोप शिक्षण देणाऱ्यांकडून मर्यादा ओलांडल्या जात असल्याचे चित्र या ठिकाणी समोर येणं ही कोणत्याही समाजासाठी धोक्याची घंटा आहे। शाळा आणि महाविद्यालय ही सुरक्षतेची हमी देणारी ठिकाणे असतात, मात्र इथेच विद्यार्थिनीला स्वतःचा बचाव करण्यासाठी पुरावे गोळा करावे लागतात, ही बाब अंगावर काटा आणणारी आहे। 10 एप्रिलचा दिवस हा प्रकरणात निर्णायक ठरला। विद्यार्थिनीला महाविद्यालयाबाहेर बोलावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप असून त्या क्षणांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर प्रकरण दडपण्याचा कोणताही मार्ग उरला नाही। अनेक वेळा अशा घटना दाबल्या जातात, आवाज दाबले जातात, तक्रारी फाईलमध्ये गाडल्या जातात, पण यावेळी पुराव्यानिश्चित सत्य बाहेर खेचले गेले आहे। याहूनही गंभीर बाब म्हणजे विद्यार्थिनीने सुरुवातीला महाविद्यालय प्रशासनाकडे धाव घेतली होती, मात्र अपेक्षित तात्काळ कारवाई झाली नसल्याचा आरोप व्यवस्थेच्या निष्क्रियतेचे थेट बोट दाखवतो। तक्रार करूनही प्रतिसाद मिळत नसेल तर अंतर्गत यंत्रणा नेमकी कोणासाठी आहे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी की केवळ कागदोपत्री औपचारिकतेसाठी, हा प्रश्न आता अधिक तीव्रतेपणे या ठिकाणी समोर येतो आहे। शेवटी विद्यार्थिनीने थेट पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आणि आरोपीला अटक करण्यात आली। ही कारवाई महत्वाची असली तरी ती पुरेशी आहे का, की केवळ मोठ्या अपयशाची सुरुवात आहे? कारण या घटनेतून समोर आलेले चित्र एका व्यक्तीपुरते मर्यादित नाही, हे संपूर्ण प्रणालीतील छिद्र दाखवणारे या ठिकाणी तयार झालेले आहे। या प्रकरणानंतर पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली भीती आणि अस्वस्थता ही स्वाभाविक आहे। आपली मुले सुरक्षित आहेत का, हा प्रश्न आज प्रत्येक घरात विचारला जात आहे। शिक्षण संस्थांचा विश्वास हा एकदा डळमळीत झाला तर तो परत मिळणे अत्यंत कठीण दिसते आणि सध्या तोच विश्वास ढासळताना या ठिकाणी दिसत आहे। ही घटना केवळ एक बातमी नाही तर एक इशारा आहे। शिक्षण व्यवस्थापनेने स्वतःकडे पाहण्याची, चूक मान्य करण्याची आणि तातडीने सुधारणा करण्याची ही वेळ आहे। अन्यथा ज्ञानाचे मंदिर म्हणवणाऱ्या संस्थांवरच संशयाची सावळी कायम राहण्याचा धोका नाकारता येणार नाही। आता नजर आहे ती पुढील तपासावर, शासकीय हस्तक्षेपावर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे न्याय मिळतो का यावर। कारण हा लढा केवळ एका विद्यार्थिनीचा नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थापनेच्या आत्मविश्वासाचा आहे। हे ज्ञानाचं भंडार देणारे विद्यालय कोणत्या राजकीय नेत्याचं तर नाही ना? असं असेल तर हे प्रकरण मात्र धूळ खात पडेल अशी चर्चा होताना दिसत आहे। याचाही सखोल तपास करावा असं या ठिकाणी बोलले जात आहे। असे प्रकार जर वारंवार आपल्या भागामध्ये होत असतील, आपल्या शाळेमध्ये होत असतील, आपल्या परिसरामध्ये होत असतील तर आपण तात्काळ याच्यावरती कारवाई करणं या ठिकाणी गरजेचं आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो। आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।